आणि आता मला अलीकडे असं जाणवायला लागले की ऊस क्षेत्र सोडून चिवा बांबूचा साहेब 100% आपल्या गगनबावडा तालुक्यात बांबू उद्योग मोठ्या प्रमाणात होऊ शकतोय. कारण बांबू उद्योगाला निचऱ्याची जमीन लागते बरोबर आणि ती जमीन आमच्याकडे जास्त प्रमाणात उपलब्ध आहे. त्या माध्यमातून माझ्या डोक्यात असं आहे की भविष्यात 100% चिवा बांबूचा एक प्रोजेक्ट तयार करावा. तसं नियोजन, तसं इंजिनिअरिंगच्या माध्यमातून आम्ही तसं नियोजन करायला लागलोय साहेब. पण तालुका व्यवस्थित आहे त्या 100% त्या पिकासाठी त्या पिकासाठी एक नंबर. नैसर्गिक रचना तशी आहे. 100% साहेब. कारण आता सुद्धा साहेब शेतकरी आमचं चिवा बांबू ट्रॅक्टरने घेऊन कोल्हापूर सारख्या ठिकाणी तिथं नेतात बांबू. म्हणजे उद्योग सुरू झालाय सुरू already. आहे सर. गेले 10 वर्ष चालू आहे. बरं. त्याचं उत्पन्न हिथं तालुक्यात जर तसा प्रोजेक्ट तयार झाला तर आणि त्याला साहेब चालना मिळेल आणि त्या माध्यमातून रोजगाराची निर्मिती चांगली साहेब होणार आहे भविष्यात. आणि 100% ती माझ्या 100% डोक्यात आहे साहेब आणि ते मी करणार. तुम्ही मला सांगितलं बांबू उद्योग आता जगभरामध्ये सगळीकडे बांबू उद्योग हा एकतर कृषी बरोबर निसर्गपूरक आहे. बरोबर. सगळ्यात महत्वाची गोष्ट बरोबर म्हणजे आहे. बांबूमुळे प्रदूषण काही होत नाही. अजिबात बांबूंच्या वस्तूंना प्रचंड मागणी आहे जगभरामध्ये. बरोबर. चायना आता सगळ्यात मोठा बांबू उत्पादक देश आहे. त्यानंतर आपला नंबर लागतो भारताचा. आपल्याकडे पण चांगल्या बांबूच्या वस्तू तयार होत आहेत. तरुणांनी या व्यवसायाकडे यावं यासाठी आपण आवाहन केलंय. कारण आता 100% सध्या साहेब केले. गेले 2 वर्ष मी तेच करतो साहेब. प्रत्येक गावलेला जाऊन प्रत्येकाच्या मिटिंगा घेतोय. तरुणांना मी सांगतोय की तुम्ही ऊसाची शेती सोडून इकडे बघा. कारण काय होतंय साहेब, किती जरी शेतकरी स्टँडर्ड असला तरी आमच्याकडे साहेब 35 टनाच्या वर कधी ॲव्हरेज गेले. आडसाल धरून आडसालला एवढं होतंय. खोडवा लागणला जर रेग्युलरची लागण केली तर 30 टनाच्या वर साहेब आम्ही कधी गेलोच नाही. कारण जमीन आमची तांबडी आहे, काळी जमीन आहे. आमच्या जमिनीत उष्णता कमी आहे. त्यामुळे हे पीक सोडून जर हे केलं तर 100% आणि तालुका डबल साहेब आमचा डेव्हलप होणार. मी 100% तुम्हाला खात्री देतो. हे तुम्ही सगळा अभ्यास केलात पिकांच्या रचनाचा, 100% वातावरणाचा. 100%. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.